काय केलं ते न सांगता काँग्रेस आली तर काय होईल, त्यामुळे तिच्या 400 पारला तडा बसतोय. वाचवायची लढाई असल्यामुळं त्यांना मानणारा जो आंबेडकरी समाज आहे तोही देखील त्यांच्याबरोबर आता नाही. दोन्ही निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाच्या मताची खूप मोठी विभागणी झाली होती. ती आता आम्ही टाळायचा प्रयत्न केलेला आहे इंडिया आघाडी करून. 2 दिवस ते थांबतायत, म्हणजे एका दृष्टीनं भाजपमध्ये पॅनिक निर्माण झालेलं आहे. नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. लेट्सअप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेट्सअप मराठीचा निवडणूक दौरा कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानसभा मतदारसंघात आलेला आहे. साताऱ्यामधून शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत. भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळालेली आहे. एकूण साताऱ्यातली लोकसभेचा प्रचार कसा सुरू आहे, पृथ्वीराज चव्हाण यांचा लोकसभेचा दिवसभराचा दौरा कसा असतो, या सगळ्याबाबत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. बाबा, आपलं स्वागत आहे लेट्सअप मराठी. नमस्कार. बाबा, मी मगाशी माहिती घेतली, तुम्ही दिवसभरात साधारण 15 गावांमध्ये जाता, 15 ते 20 गावांमध्ये जाता, सभा घेता. आता तुम्ही वयाच्या 80 मध्ये आहे. दिवसभरात हे सगळं कशी धावपळ, प्रचार कसा सुरू आहे? अजून 80 वेळेला थोडा वेळ आहे, पण आहे, बरोबर आहे. तर वय आहे, पण शेवटी पक्षाने एवढं केलेलं आहे, एवढी संधी दिलेली आहे, लोकांनी एवढं प्रेम दिलेलं आहे. या ठिकाणी लोकांचं मार्गदर्शन करणं आणि काय केलं पाहिजे या निवडणुकीमध्ये हे सांगण्याकरता मला लोकांच्या मध्ये पुन्हा गेलं पाहिजे. आणि लोकांच्या प्रेमामध्ये उतराई होण्याची संधी आहे. तर मी आता फक्त 2 दिवस कराड दक्षिणकरता दिलेले आहेत, काल आणि आज. नंतर मग काही संयुक्त सभा उमेदवारांच्या बरोबर, शरद पवारांच्या बरोबर झाल्या. आणि मी काही ठिकाणी मग थोडं बाहेरही गेलो होतो, पुण्याला, कोल्हापूरला गेलो होतो, मुंबईला होतो. थोडंसं नियोजन करायचं होतं. तर त्यामुळे जे वेळ मिळेल त्यामध्ये पाटण ला सभा झाली आमची, तर उत्तर कराडमध्ये सभा झाली, दक्षिण कराडमध्ये मी हे आजचे 2 दिवस ठेवलेले आहेत. 2 मध्ये जास्तीत जास्त गावं कव्हर करायचा प्रयत्न आहे. संध्याकाळी 2 मोठ्या सभा होतात. शरद पवार यांची पण सांगता सभा होती साताऱ्यात. 4 तारखेला होणार आहे. त्या सभेला आम्ही सगळे जाणार आहोत. तर कदाचित उद्धवजी पण येण्याची शक्यता आहे. पण प्रियांका गांधींची पण चर्चा आहे येण्याची. ते मला अजून त्याची काही इन्फॉर्मेशन मिळालेलं नाही, प्रयत्न चालला आहे. पण एक अटीतटीची लढाई, कारण समोरचे जे उमेदवार आहेत छत्रपती, ते 3दा आम्ही इथून निवडून दिलं होतं लोकसभेला. तेव्हा ते शरद पवारांच्या बरोबर होते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले. दिल्लीमध्ये सत्तांतर झालं आणि काहीतरी सत्तेमध्ये सहभाग मिळेल म्हणून विरोधी पक्षाचा राजीनामा देऊन ते सत्ताधारी भाजपमध्ये गेले. आणि पुन्हा त्यांनी 2019मध्ये पोटनिवडणूक लढवली. आता त्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला. जवळजवळ 90,000 मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. अर्थात 3 वेळेला निवडून दिल्यामुळं 5व्यांदा त्यांना तिकीट मिळते. 3 वेळेला निवडून दिल्यामुळं त्यांची लोकसभेची कामगिरी, आता राज्यसभेत ते आहेत, आणि एकंदरीत मतदाराचा संपर्क हा लोकांना माहिती झालेला आहे. त्यामुळे ही निवडणूक एका बाजूला उमेदवाराची तुलना आहे, आणि दुसऱ्या बाजूला मग जे राष्ट्रीय प्रश्न आहेत, आम्ही जी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी तयार केलेली आहे त्यातून मताचं विभाजन टाळायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा मला निश्चित फायदा होताना दिसतो. आपण आता 2 गोष्टींचा उल्लेख केला. एक तर 2019ला उदयनराजेंना 90,000 पराभूत व्हावं लागलं, आणि ही लढाई अटीतटीची आहे. या 2019च्या लोकसभेमध्ये या कराड तालुक्यातील 2 मतदारसंघ आणि पाटण तालुक्यातून श्रीनिवास पाटील यांना जवळपास 1,10,000चं लीड मिळालं होतं. आता याच कराड तालुक्यात नुकतीच नरेंद्र मोदी यांची पण सभा झालेली. हे लीड राखण्याचं कसं आव्हान आहे तुमच्या पुढे? या सभेनंतर वातावरण कसं बदललं झालं की 2 गोष्टी आहेत की मागं आम्ही 2 पक्षाची आघाडी होती, त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस होती. आता 3 पक्षाची आघाडी आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना. त्यामुळं पूर्वी शिवसेना ही विरोधामध्ये होती, तर आज ती आमच्याबरोबर आहे. अर्थात शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे, त्यामुळे मतदार कोणाच्या बाजूला आहेत हा काल 4 तारखेला लागेल. परंतु आमचा विश्वास आहे की ज्या लोकांनी, ज्या आमदारांनी गद्दारी केली आणि पक्ष सोडून गेले, लोकांना ते काही आवडलेलं नाही. त्यामुळे जरी आमदार सत्तेकरता सत्ताधारी पक्षाकडे गेले तरी त्यांना निवडून दिलेले
मतदार जे आहेत निवडून देणारे मतदार ते काय त्याच्या मागे गेलेले नाहीत. ते पक्षात आहेत, उद्धवजींच्या बरोबर आहेत, शरद पवारांच्या बरोबर आहेत. त्यामुळं 3 पक्षाची आघाडी आता आहे. मला वाटतं मागच्यापेक्षा जास्त मताधिकार मिळायला काही अडचण वाटत नाही. हे लीड राखण्याचं आव्हान आहे मोदींच्या सभेनंतर तुमच्या? मोदींची सभा ही टोटली काम झाली, फेल झाली. काय एका बाजूला ते म्हणतात की 400 पार म्हणजे तुमची अगदी निश्चित सत्ता येणार, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही फक्त काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चर्चा करताय आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नसलेली विषय घालून तुम्ही मतदारांना भीती दाखवायचा प्रयत्न करताय. काँग्रेस सत्तेत आली तर तुमचं मंगळसूत्र घेतील, काँग्रेस सत्तेत आली तर तुमचं घरातली एक खोली घेऊन जातील, काँग्रेस सत्तेत आली तर तुमच्या दागिन्याचं ऑडिट होईल, जे दागिने वाटले जातील, तुम्हाला वारसा कर लावला जाईल. कुठेही आमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही प्रचार समितीचे प्रमुख आहात, खरंच या मुद्द्यांवरती भाजपचा जोर आहे? आता तुम्ही मोदींची भाषणं ऐकली, भाजपचा जोर नाही, मोदींचा जोर आहे. मोदी आपण 10 वर्षात काय केलं ते न सांगता काँग्रेस आली तर काय होईल, त्यामुळे तिथे 400 पारला तडा बसतोय. 400 पार असेल तर मग तुम्हाला काँग्रेसच्या कार्यक्रमाची चिंता करायचं काय कारण आहे? तुमची सत्ता येणार आहे, तुम्ही काय करणार सांगा, तुमचा जाहीरनामा सांगा. पण ते सांगत नाही. याचा अर्थ की त्यांना विजयाची खात्री आता राहिलेली नाही. मी कालच्या एका बातमीकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. काल प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आहेत, त्यांनी एक विधान केलं की सातारा जिल्ह्यातील एक काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर आहे, त्यांना राज्यपाल व्हायचा आहे. नेमका कोण आहे हा बडा नेता? कारण आता जिल्ह्यातली तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. त्यांनी नाव घ्यायला पाहिजे होतं, पण ते आंबेडकरांचं वक्तव्य फार गांभीर्याने घेणं गरजेचं नाही आहे. उलट त्यांनी मागच्या वेळेला MIMशी बरोबर आघाडी केली होती, त्यांना 7% मतं पडली होती. ते 7% मतांनी आमच्या जवळजवळ 7 जागा त्यांनी पाडल्या आणि भाजपच्या जागा निवडून दिल्या. त्यामुळे आताही त्यांनी तो प्रयत्न केला, पण आता MIM त्यांच्यासोबत नाही. आणि आता ही संविधान वाचवायची लढाई असल्यामुळं त्यांना मानणारा जो आंबेडकरी समाज आहे तोही देखील त्यांच्याबरोबर आता नाही. त्यामुळे त्यांना फार गांभीर्याने काही घ्यायची वृत्तमाध्यमांमध्ये तुमचं पण नाव होतं, कशामध्ये वृत्तवाहिन्यांमध्ये काही तुमचं पण नाव होतं बातम्यांमध्ये, कशामध्ये जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे तुम्ही बडे नेता तेच आहात. नाही त्याचं ते नाव घेऊन दाखव मला. आणि त्यांना माझ्या कुटुंबाचा, माझ्या पार्श्वभूमीचं माहिती नाही आहे की आम्ही 3 पिढ्यापासून आम्ही या विचारापासून बाहेर गेलेलो नाही आहे. त्यामुळं हास्यास्पद आहे, पण त्याला गांभीर्याने घेण्याची काही आवश्यकता नाही. त्यांनी माझं नाव घ्यावं ना, मी आणि कुठं देतात. आता शरद पवारांची सभा होत आहे साताऱ्यामध्ये, तर या सभेची कशी तयारी वगैरे सुरू आहे, कसं काय? मोठ्या संख्येने लोक जाणार आहेत, कारण मागची जी शरद पवारांची सभा झाली, सांगता सभा, त्या सभेमध्ये पाऊस पडला. पावसात ते बोलत होते, सभा खूप महाराष्ट्रात गाजली आणि एक विजय मिळाला. त्यामुळे सांगता सभेला एक महत्त्व असतं, अनन्यसाधारण महत्त्व असतं. सुरुवातीला अर्ज भरताना शरद पवार आले होते, मी होतो, ते खूप मोठी गर्दी होती. त्यानंतर पाटणला सभा झाली, वाईला सभा झाली. तर त्याच्या 2-3 सभा झालेल्या आहेत. आता शेवटची सभा 4 तारखेला सातारला होणार आहे. प्रचंड मोठी गर्दी अपेक्षित आहे. मला वाटतं की निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे त्याबद्दल काही फार चर्चा कोणाची नाही आहे. मार्जिन किती असेल एवढाच विषय आहे. तुम्ही निवडणुकीचा निकाल मार्जिन याबद्दल आता वंचित बहुजन आघाडीच्या 7% मतांबद्दल पण बोलला. तुम्ही तुमच्या मागच्या काही सभांमध्ये सातत्याने भाजपला मिळणारं मतदान हे 30-31% घरात आहे असं सांगता. पुलवामामुळे ते 37% घरात गेलं. खरंच यावेळी भाजपचं तेवढंच मतदान राहील का? काही वाढलेलं दिसेल, किंवा इंडिया आघाडीची जे मतविभाजन टाळण्यासाठी जी तुम्ही इंडिया आघाडी केलेली आहे त्याचा काही फायदा होईल? त्याचा निश्चितच फायदा होईल. पण मी जे म्हणतोय की भाजपचा जनाधार 14 मध्ये 30-31% होता, तो आताही तितकाच आहे किंवा कमी झालेला आहे. कारण जे महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, नंतर बेरोजगारीचे प्रश्न झाले, पण तरी आपण एक चर्चा करता 30-31% जनाधार त्यांचा धरूया. पण मग 70% लोक त्यांना विरोधी मतदान करतात. पण मग असं का होतं की भाजपला निवडून येते? तर त्याचं कारण असं आहे की मागच्या दोन्ही निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाच्या मताची खूप मोठी विभागणी झाली. ती आता आम्ही टाळायचा प्रयत्न केलेला आहे इंडिया आघाडी करून, आणि एकाच एक उमेदवार द्यायचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात आपण बघितलं बहुतेक ठिकाणी एकाच एक महाविकास आघाडीचा एक उमेदवार आणि महायुतीचा एक उमेदवार आहे. त्यामुळं विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन हे टाळलं जाणार आणि मग 31% आणि 70%चा निकाल लागेल. तुम्ही महाराष्ट्रातील इतर मतदारसंघांमध्ये पण गेलेला आहात, तिथे पण प्रचार केलेला आहे.
इतर महाराष्ट्रातलं म्हणजे सोलापूर असेल किंवा इतर कोल्हापूर असेल या ठिकाणी पण काल सभा झाली. इतर ठिकाणचं वातावरण कसं आहे? मोदींच्या सभा फ्लॉप होत आहेत कारण ते भाजपच्या कार्यक्रमाबद्दल बोलत नाही, लोकांच्या प्रश्नांच्याबद्दल ते बोलत नाही. ते आले की कसे लोकांचे प्रश्न सुटले जातील. तुम्ही निगेटिव्ह कॅम्पेन करताय. काँग्रेस आलं तर काय होईल? त्यामुळं काँग्रेसला आणखी निवडून येण्याची शक्यता मोदींकडूनच वर्तवली जाते आणि त्यामुळे त्यांच्या सभेचा काही परिणाम होणार नाही. उलट आज महाराष्ट्रात 2-2 दिवस ते थांबतायत. म्हणजे एका दृष्टीनं भाजपमध्ये पॅनिक निर्माण झालेलं आहे हे स्पष्ट आहे. पण ठीक आहे, आम्ही आमचं काम करतोय. त्यांनी काय त्यांना करायचं ते करतील. सत्तेचा जितका गैरवापर करायचा ते करू द्यात. काही मागं पुढं बघणार नाही. आज आमच्या सातारच्या उमेदवाराच्या विरोधात देखील निवडणूक सुरू झाल्यावर नवीन FIR दाखल करणं वगैरे असे प्रयोग झाले. परंतु त्यांना काय जे काय करायचं, लोकांनी ही निवडणूक आता काय करायचं ठरवलेलं आहे. लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळं सत्तांतर दिल्लीत होणार, निश्चित होणार आणि इतर ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद आहे. मला वाटतं खूप चांगला निकाल आमच्या बाजूने लागेल. ते फक्त एक जाता जाता सांगलीच्या बाबत, सांगली मतदारसंघाबाबत प्रश्न आहे. काल पण शरद पवारांनी त्याबाबत भाष्य केलं. मागच्या 5-6 दिवसांपूर्वी काँग्रेसचा तिथं मेळावा झाला, तिथं तुमचं पण भाषण झालं. त्या भाषणात तुम्ही असं म्हणलं की मित्रपक्षाकडून राजकारण झालं. तर हे नेमकं म्हणजे आता निवडणुकीचं चित्र जरी स्पष्ट झालं असलं तरी हे राजकारण नेमकं काय आहे हे लोकांना ते योग्य वेळ येईल तेव्हा कळेल ते. कारण काय राजकारण नसतं झालं तर असं घडलंच नसतं. काहीतरी गोष्टी घडल्या. त्यामुळं आता तो विषय ठीक आहे, शेट्टी त्यावर निर्णय घेतील आणि त्या ठिकाणी जाहीरपणे महाविकास आघाडीचे जे उमेदवार चंद्रहार पाटील आहेत त्यांना पाठिंबा देऊन आलेले आहे. काँग्रेसच्या मतदारांची मानसिकता आहे का चंद्रहार ते पाटील? आता ते कळेल, आता निवडणुकीच्या निकालावरच कळेल आहे का. विशाल पाटलांना अजूनही कोणती कारवाई झालेली नाहीये, त्याबाबत पण म्हणजे त्याबाबतचा- काँग्रेसचा छुपा पाठिंबा आहे का? त्याबाबतचा सर्व निर्णय हे काँग्रेस शेट्टी घेतील. आमचे प्रभारी चरित्याला आणि काँग्रेस अध्यक्षांना संपूर्ण अधिकार आहेत. ते घेतील त्यावेळी योग्य तो निर्णय. धन्यवाद बाबा, खूप खूप धन्यवाद. तर हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. लेट्सअप मराठीचे त्यांनी निवडणुकीच्या काळात वेळात वेळ देऊन आपल्याशी संवाद साधला. पाहत राहा लेट्सअप मराठी.